स्पीक राईम न्यूज नेशन. सोलापूर महानगरपालिकेची नवीन टर्ममधील पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता बोलवण्यात आली आहे. या सभेमध्ये 10 स्वीकृत सदस्य, स्थायी समितीचे 16, परिवहन समितीच्या 12 सदस्यांची नियुक्ती होणार आहे. स्वीकृत सदस्यासाठी बुधवारपासून अर्ज स्वीकृती होणार आहे. नूतन महापौर विनायक कोंडाल यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. ही सभा शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या कैलासवासी यशवंतराव बळवंतराव सभागृह काउन्सिल हॉल येथे होणार आहे. महानगरपालिकेचे नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी या सभेचा अजेंडा प्रसिद्ध केला आहे. या अजेंड्यानुसार विविध नेमणुका होणार आहेत. महापालिकेच्या नामनिर्देशित अर्थात 10 स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीकरता संबंधितांना बुधवार 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1:30 पर्यंत महापालिकेतील आयुक्त कार्यालयात अर्ज सादर करावे लागणार आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम 20(2) मध्ये तरतूद केल्याप्रमाणे आयुक्तांच्या 9 फेब्रुवारीच्या टिप्पणीत नमूद केल्याप्रमाणे स्थायी समितीच्या 16 सदस्यांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. आयुक्तांच्या 9 फेब्रुवारीच्या टिप्पणीत नमूद केल्याप्रमाणे 12 सदस्यांची नेमणूक करण्याचा विषय सभेच्या अजेंड्यावर आहे. 1 फेब्रुवारीच्या टिप्पणीत नमूदप्रमाणे नियुक्ती करण्याचा विषय सभेपुढे ठेवण्यात आला आहे. प्रशासकीय प्रस्तावांबरोबरच सभासद प्रस्ताव देखील सभापटलावर असणार आहेत.